मित्रांनो, आज एक आहे ना फौजी बांधवांवर आहे ना कविता होऊन जाऊ द्या। आपला फौजी बांधव सीमेवर लढताना शहीद झाला, आपला फौजी बांधव सीमेवर लढताना शहीद झाला आणि अखेरच्या श्वासामध्ये आपल्या आई वडिलांना एक पत्र लिहिले आणि अखेरच्या श्वासामध्ये आपल्या आई वडिलांना त्याने एक पत्र लिहिले जे कधी त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, फक्त रक्ताने माखलेले आणि ओळखणारे शरीर, रक्ताने माखलेले आणि ओळखणारे शरीर। ते बघा तुम्हाला जमतं का पत्र तुमच्यापर्यंत पाठवलंय। तुमचा एक शेर खूप मोलाचा आहे। तर पत्र असे आहे ते पुढील प्रमाणे, आई बाबा मी संपूर्ण आयुष्यात तिरंग्याने सजवलेल्या पेटीत गहाण ठेवून आलो आहे। मातीचं कर्ज फेटून आमचा भारत आमच्या मिठीमध्ये आणि कमर होऊन जाईल। सगळ्यांच्या नशिबात नसतं भारत मातेला मिठीत घेणे। आमच्या रक्ताचे थेंब आणि थेंब वाहून गेले। आज मी भारत मातेला शरण गेलो आणि चाललो, त्याचा अभिषेकच होऊन जाईल। माझ्या शरीराच्या चिंध्या झाल्या आणि रक्ताने वाहून पडलेल्या आईच्या खुशीमध्ये आज मी अंगाई ऐकून दुःखाची शेवटची झोप घेऊन जाईल खूप नशीबवान असतात ते सीमेवर असणारे नौजवान। आज मी सुद्धा भारताच्या मातीच्या आकाशी दूरध्वनी चमत्कारी बंदिस्त होऊन जाईल। आज आमच्या नशिबात नसतात शेवटच्या क्षणापासून आई बाबांना मिठी मारणं, पण शेवटच्या मातीला मी गळ्याला लावून परतलेल्या फुलबागेमध्ये निघून जाईल। आई बाबा मी तुमचा वाघासारखा लढणारा मुलगा वाघासारखा शहीद होऊन झाला, पण मला दुःख आहे की आज मी रडल्याला कारण निघून जाईल। माझ्या विस्तांना माझ्या पापण्यातून आज मी तुम्हाला सगळ्यांना शेवटच्या डोळे भरून पाहतो। तुमच्या डोळ्यातून आता वाचा अश्रूमधून मी त्याला मरतानाही पाहतो आणि धरणी मातेला डोळे भरून पाहण्यासाठी मोठी करून राहतो। आई बाबा आजपासून तुमचा लाडका पण तुम्ही तुमची काळजी घ्या। मी देवाकडे प्रार्थना करून तुमच्या जन्म आज मुलगा होईल। आई बाबा मला माफ करा। हा तुम्ही दिलेला मी भारत मातेला नवीन आशीर्वादच आहे। वचनच दिले तुम्ही, पुढल्या जन्मी मी तुमचाच मुलगा होईल। पुढल्या जन्मी मी तुमचाच लाडका श्रावण बाळ होईल। आई बाबा मला माफ करा। आता तुम्ही जन्म आणि भारत मातेला नवीन कुर्बान होऊन गेलेला, पण कुर्बान होऊन एक वचन दिलं तुम्हाला, पुढल्या जन्मी मी फक्त तुमचा श्रावण बाळ होईल।
तुमचा लाडका श्रावणबाळ तात्पुरता निरोप घेतो. कायमचा निघून गेल्यावर वेळ कायमचा निघून जायला वेळ झाली आहे. कायमचं निघून जायला वेळ झाली आहे. आशीर्वाद द्या तुमचा लाडका फौजी. आशीर्वाद द्या तुमचा लाडका फौजी.